नमस्कार. आज आपण बोटनेक बघणार आहोत. पुढील भाग कटोरी आणि एकदम मागील सोप्या बोटनेक. पद्धतीने. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उंची प्लस 1 इंच 15 उंची घेतलेली आहे. इथे आपण 40 छातीचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत. शोल्डर घेतलेले आहे 7.5 इंच, आर्महोल 7 इंच, पाऊण इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचे आणि तेथून खाली 5.25 इंच आर्महोलचा आकार देण्यासाठी आपण लाईन मारून घेतलेली आहे. आणि ही आपली चेस्ट लाईन, त्यावर 40चा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुजिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण कमरेचा कटिंग करून घेऊया. त्यासाठी कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपल्याला शोल्डर पट्टी किती घ्यायची आहे, त्यात अर्धा इंच मार्जिनचा ॲड करून मार्क करून घ्यायचे. गळ्याची खोली घेतलेली आपण 3 इंच आणि रुंदी घेऊन या पद्धतीने फ्रेंच कर्वच्या साहाय्याने बोटनेकचा आकार देऊन घेऊ. आर्महोलचा आकार देण्यासाठी या ठिकाणी आपण शोल्डर पाऊण इंच डाऊन करून घेतलेला आहे. आर्महोलचा आकार देण्यासाठी फ्रेंच कर्वच्या साहाय्याने या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आणि आर्महोल डाऊन मोजून घेऊनच नंतर पुढील कटिंग करायचे. येथे आपण शोल्डर पट्टी 3 इंच घेतलेली आहे. छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुजिंग आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता आपण कटिंग करून घेऊया. येथे आपला आर्महोल राऊंड बरोबर आलेला आहे. येत नसेल तर लाईन वरती खाली करून आर्महोल राऊंड ॲडजस्ट करून घ्यायचा, नंतरच कटिंग करायची. पाव इंच या ठिकाणी आणि कमरेच्या साईडने अर्धा इंच टक्स घेतलेला आहे आपण. आता पाठीमागचा टक्स घेण्यासाठी 5 इंच उंची घेतलेली आहे आणि दोन्ही साईडला अर्धा इंच टक्स घेतलेला आहे. इथून अर्धा इंच आपण हे कट केल्यामुळे तिथे कापड जमा होत नाही आणि या ठिकाणी पाव इंच कट करून घेऊयात. चुन्या पडत नाहीत यामुळे. आता आपण पुढील भाग कटिंग करून घेऊ. त्यासाठी पाठीमागच्या भागापेक्षा 1 इंच पुढील भाग जास्ती घ्यावा लागतो. आता पुढील भागाचा शोल्डर आपण शोल्डर मायनस 1.5 इंच घेतलेले आहे. या ठिकाणी आपण 6 इंच शोल्डर घेतलेले आहे.
शोल्डर डाऊन 1/4 इंचावर. आणि 7.25 इंच आर्महोलसाठी आकार देऊन घेतलेला आहे. पुढील आर्महोलचा आकार देण्यासाठी आपण या लाईनचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा. पाऊण इंच शोल्डर डाऊन केला. त्याच्यानंतर आपण त्याचा मध्य घेऊन आतील साईडला पाव इंच मार्क करून घेऊन इथे आपल्याला चेस्टचा चौथा भाग, पुढील भागात गळा 7 इंचाचा असल्यामुळे आपण इथे लूजिंग ऍड करणार नाही. आणि आता आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने असा पुढील आर्महोलचा आकार देऊन घेऊयात. शोल्डर पट्टी आपण जेवढ्या मागील भागाची घेतली आहे तेवढीच पुढील भागाची घेऊन राहिलेली आपली गळा खोली घेतलेली आहे आपण 7 इंच. तयार 6.5चा गळा होणार आहे. आता आपण क्रॉस पट्टी बघूयात. अडीच इंचावर दोन्ही साईडने मार्क करून घेतलेले आहे. आणि पुढील बाजूने 1 इंच वरती येऊन या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण कटोरी बघूयात. चेस्टचा 6वा भाग मायनस अर्धा इंच घेऊन आर्महोलच्या साईडने 2.5 इंच आणि गळ्यापासून 1 इंच या पद्धतीने आकार देऊन कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी अर्धा इंच वरती येऊन हा आपण भाग कट करून टाकणार आहोत. टक्स पॉइंट घ्यायचा आहे. टक्स पॉइंट शक्यतो अंगावर मोजूनच घ्यायचा. इथे आपला दोन्ही साईडचा शोल्डर वेगवेगळा आलेला आहे. मागच्या साईडचा आपण 7.5 घेतलेला आहे पाठीमागच्या बाजूचा आणि पुढील बाजूचा 6 इंचावर शोल्डर घेतलेला आहे. कटोरी घेताना चेस्टचा 6वा भाग मायनस हाफ इंच करून कटोरीसाठी मार्क केलेला आहे. आर्महोलच्या साईडने 2.5 इंचावर आणि गळ्याकडील बाजूला 1 इंच मार्क करून आपण या पद्धतीने कटोरी कट करून घेतलेली आहे. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते बघूयात. हा भाग आपण कट करून टाकणार आहोत. आता आपण कटोरी वाढवून घेऊयात.
कटोरीचे आहे तसे आपण मार्क करून घेऊ. त्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंच कटोरी वाढवून घेतलेली आहे. या साईडने आपल्याला शिलाई मार्जिनला लागणारे तेवढे कापड वाढवून घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने 1.5 इंच. आता या पद्धतीने मध्य काढून घेऊन मध्यापासूनही खाली आपण 1.5 इंच कटोरी वाढवून घेणार आहोत. आता आपण कटोरीचा टक्स बघूयात. सेंटर पॉइंट आपण घेतलेलाच आहे. तिथपासून खाली स्ट्रेट लाईन मारून लाईनीच्या दोन्ही साईडला 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा. या पद्धतीने आपण ही आपली वाढी कटोरी झालेली आहे. असा आपण टक्स घेणार आहोत. दोन्ही साईडला टक्सचे पॉइंट काढून घेऊन या पद्धतीने आपली कटोरी ब्लाउज एकदम सोप्या पद्धतीने कटिंग झालेली आहे. आता आपण मेन कापडावर कसे कट करायचे ते बघूयात. या पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत. पाठीमागचा भागाचा प्रिंट या पद्धतीने त्याचा सेंटर पॉइंट घेऊन आपले पेपर कटिंग आहे त्याचाही सेंटर पॉइंट या पद्धतीने ऍडजस्ट करून ठेवू. क्रॉस पट्टी, पुढचा भाग कटोरी आणि भाईचा भाग आता आपली कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.